अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नको, नाहीतर उद्या कुणीच तुझा वाली नसणार आहे. होय माझ्या लेकरा, स्वतःशी आवडत्या व्यक्तीप्रमाणे बोलणे म्हणजे स्वतःला समजून घेणे. बाळा, स्वतःवर प्रेम कर. तू तुझ्या आवडत्या व्यक्तीचा जसं त्यांना समजून घेतोस तसं तू स्वतःसुद्धा समजून घे. अरे, तू घाबरू नकोस. तू खूप सक्षम आहे. आजच्या संकटाचा सामना तू कर. उद्या नक्कीच चांगली सकाळ होणार आहे. तू यापेक्षा मोठा अडथळे पार केला आहेत ना. तू हेही अडथळा करू शकणार आहे. काहीच हरकत नाही बाळा. चूक झाली तर झाली. स्वतःवर इतका कठोर नको वागू. थोडा आराम कर. तू खूप कष्ट केला आहेस. सर्व काही ठीक होणार आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. होय बाळा, तू अद्वितीय आहे. स्वतःवर तू विश्वास ठेव. तुझी प्रगती पाहून मला आनंद होत आहे. बाळा, स्वतःचा आदर कर, स्वतःची काळजी घे. माझ्या लेकरा, योग्य वेळ आली की सर्व काही साधे आणि सोपे होत असतं. धीर धर, इगो बाजूला ठेव आणि विवेक बुद्धीने तू निर्णय घे. स्वतःशी दयाळूपणे आणि सकारात्मक तू राहा. याने तुझा आत्मविश्वास वाढतो आणि तुला मनाला सुद्धा शांतता मिळते. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुला सगळ्यांनी सोडला आहे आणि तुझा कोणीच नाही. पण बाळा, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुला आता कोणाची गरज नाही, कारण तुझ्यासोबत तुझा देव आहे. तर तुला दुसऱ्या कोणाचीच गरज वाटणार नाही. होय माझ्या लेकरा, दुर्लक्ष तू करू नकोस. तुला जे हवं आहे ते सर्व तुला मिळणार आहे. होय बाळा, एक गोष्ट तू स्वीकार कर. कितीही कठीण दिवस असले तरी ते निघून जाणार आहेत. पहिले काही दिवस तुला असं होईल, त्रास होईल, पण तू ते स्वीकार कर. माझ्या बाळा, डोक्यात कोणताही न्यूनगंड ठेवू नकोस. तुला असं वाटतं की हे सर्व काही घडत आहे, ते सर्व माझ्यामुळे घडत आहे, मी त्या लायकीचं नाही. पण बाळा, तसं नाही. तू खूप सक्षम आहेस. तू तुझा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जागा ठेवला आहे, म्हणूनच तू इथपर्यंत आला आहेस. एक दिवस तुला असं स्वतःवरतीच गर्व वाटेल बाळा, म्हणून तू हार मानू नकोस. बाळा, कमी वेळात एखाद्याला ओळखून घे हे खूप अवघड आहे, पण अतिशय असं तू लोकांवरती विश्वास ठेवू नको. दूरदृष्टी ठेव. ज्याची दृष्टी असते तसेच सृष्टी असते. जसे मन तसेच तुम्हाला जग दिसतं. त्यामुळे बाळा, ह्या कपटी लोकांपासून तू दूर राहा. तुझ्या मनाचा आरसा स्वच्छ करून घे आणि ह्यातच तुझा फायदा आहे बाळा. बाळा, कितीही झालं तरी तू स्वतःला सुधारायला पाहिजे. तू स्वतःला विश्वास ठेवायला पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातील खूप अशी लोक आहेत जे आपल्या मागे खेचणारे आहेत, आपल्याला दुःख देणारे आहेत. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की इतर लोकांनी आपला आदर, मान सन्मान करायला हवा. मान सन्मान, इज्जत मिळवायला वर्ष लागतात, पण ते गमवायला क्षणही लागत नाही. आपल्या तोंडातून निघालेला एखादा वाईट शब्द तुमच्या व्यक्तिमत्वाला काळा डाग लावू शकतो. त्यामुळे बाळा, आपण कसे वागतो, कसे बोलतो आणि लोक आपल्याला कोणत्या कामासाठी ओळखतात हे सुद्धा तू लक्षात ठेव. माझ्या लेकरा, खूप लोकांची तक्रार की त्यांना इतरांपेक्षा कमी सन्मान किंवा आदर मिळतो. लोकांनी तुमचा आदर करावा आणि तुमच्याशी आदराने बोलावे. तसे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. होय माझ्या बाळा, जर तुम्हाला खरोखरच स्वतःचा आदर करायचा असेल तर सर्वात आधी तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकार करा आणि तो व्यक्ती बनण्यासाठी काम करावे लागेल ज्याचे तुम्ही नेहमी स्वप्न पाहत असता. तुम्ही कोण आहात
आणि स्वतःला आनंदी कसे ठेवणार आहात हे जाणून घेण्यासाठी स्वतःहून समोर या आणि जगाने तुमच्यासाठी कसे वागायला पाहिजे तसे स्वतःसोबत वागण्याचा प्रयत्न करा. होय माझ्या लेकरा, यासाठी तुला स्वतःचं बदल करावा लागेल, स्वतःला ओळखावा लागेल, स्वतःला जाणून घ्यावं लागेल. कारण तू स्वतःबद्दल जितकं अधिक समजून घेशील तितकंच तू खरोखर किती अद्वितीय आणि अद्भुत आहेस हे तुला स्वतःला सुद्धा कळणार आहे. बाळा, स्वतःची प्रशंसा करायला विसरू नकोस. तू स्वतःचा आदर कर. स्वतःची तत्त्वे, व्यक्तिमत्व आणि प्रतिभा शोध बाळा. आत्मशुद्धीची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तुला थोडा वेळ लागू शकतो, पण काही काळानंतर स्वतःला समजेल की ते तुझ्यासाठी किती फायद्याचं होतं. तुझ्यासाठी महत्त्वाचं असलेल्या गोष्टी, लोक, भावना आणि क्रियाकल्पाची यादी तू तयार कर आणि काय आवश्यक आहे हे ओळखण्यासाठी तुला याची मदत होणार आहे. होय माझ्या बाळा, वेगवेगळे तू काम करत राहा. त्यामुळे तुला काय आवडते आणि काय नाही हे तुला समजेल बाळा. आपण एखाद्या व्यक्तीशी संभाषण करत असल्याचे तू भासव आणि आपण आपल्या जीवनात कशावर लक्ष केंद्रित करावे याबाबत सल्ला विचारात घेत राहा. आपण स्वतःला डेट करत असल्याचे भासून स्वतःसोबत वेळ घालवा. स्वतःसोबत प्रेम करा बाळा. हे तुला स्वतःच्या भावना आणि मताशी जोडण्याची संधी देणार आहे. म्हणून तू जर स्वतःचा आदर करायचा असेल तर तू भूतकाळातील केलेल्या चुकाबद्दल स्वतःला क्षमा कर. विसरून जा ज्याचा तुला अभिमान नाही. तुझ्या चुका केल्या असतील तर मान्य कर. आवश्यक असल्यास इतराची माफी माग आणि पुढे जाण्यासाठी तयार राहा. चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल किंवा कोणीतरी तुला दुखावेल म्हणून कठोर तू स्वतःशी वागू नकोस. तू स्वतःशी कठोरपणे वागत असशील तर तू कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तू माणूस आहे असे जाणून घे. प्रत्येक यशस्वी माणसाने सुरुवातीला चुका केलेले असतात बाळा. चुका कारण हे सुद्धा शिकण्याचा एक मार्ग आहे. म्हणून बाळा, तू त्या चुका स्वीकार कर. चुकांमधून शिक, स्वतःला माफ कर आणि पुढे चल. तुला जर इतरांचा आदर कसा करायचा हे माहीत नसेल तर तुला इतरांकडून सन्मान, आदर आणि वागणूक चांगला कसा मिळणार. एखाद्याचा आदर करशील तेव्हाच लोक तुझा आदर करशील. त्यामुळे नेहमी स्वतःपासून तू सुरुवात कर. तू ऑफिसमध्ये, घरी प्रत्येक व्यक्तीचा आदर कर. जेव्हा तू स्वतःचा आदर करशील तेव्हाच लोक तुझं पण आदर करायला लागतील. यासाठी तू स्वतःला प्रामाणिक राहा. बाळा, तू जर सतत खोटं बोलत असशील, सतत बेईमान वागत असशील तर लोक तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. लोकांचं काय, तुझासुद्धा स्वतःवरती विश्वास नसतं. एक दिवस खोटं पकडला जातो, लोकांच्या नजरेत आधार कमी होतो. ही सवय सोडून दे आणि नेहमी स्वतःचे प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर. आपल्या शब्दावरती ठाम राहा. जान जाये पण वचन न जाये ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव बाळा. तू जर शब्द घेऊन शब्द प्रेमाने वागत नसेल तर इतराच्या नजरेत तुझा आदर कायमचं कमी असणार आहे. तुझा मूड कसाही असेल, जेव्हा तू एखाद्याला भेटतोस तेव्हा नेहमी चांगल्या वागणुकीने भेट, चांगल्या पद्धतीने वाग आणि अहंकार तू बाजूला ठेव. माझ्या बाळा, खूप काही गोष्टी आहेत, त्यात तू स्वतःमध्ये बदल केलं तर नक्कीच फायदा होणार आहे. नेहमी स्वतःचा फायदा बघणे, स्वतःच्याच गरजा पूर्ण करणे, इतरांकडे लक्ष देणे अशी वागणूक देखील लोकांच्या मनातील तुमचा आदर कमी करत असते. त्यामुळे स्वार्थी वर्तन तू सोडून दे. स्वतःला तुझा आदर सन्मान करायचा असेल तर, लोकांनी तुझा मान सन्मान करावासं वाटत असेल तर ह्या गोष्टी तू तुझ्या आयुष्यात नक्कीच केल्या पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी तू केल्यास तर नक्कीच तुला तुझ्या आयुष्यात त्या गोष्टीचा प्रभाव तुला पडणार आहे आणि तुला समजणार आहे की खरंच तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर तू व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना तू शेअर कर. कारण भगवंताचा आशीर्वाद कायमच तुला मिळणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
धन्यवाद.